त्या संघाला पेनल्टी देण्यात आली. त्यामुळे नियम सगळ्यांसाठी सेम आहेत. ऑलरेडी शिरोली संघ उशिरा आला. समोर बोर्ले संघाला मी टॉस दिलाय. सर्व संघ लक्षात ठेवा, इनिंग ब्रेक मध्ये जर तुमचा कॅप्टन नसेल तर समोरच्या टीमला टॉस दिला जातोय आणि आता 2 मिनिटं फक्त तुम्हाला दिली जातील. 2 मिनिटांमध्ये जर बॉल फेकला नाही तर मग 2 धाब्याची पेनल्टी देखील तुमच्या संघाला लागेल. हॅलो हॅलो. तर नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला सेकंड मॅच येते. एका बाजूला संघ असेल अमृत 11 बोर्ले संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी शिरवली संघ. नक्कीच गावदेवी शिरवली संघ उशिरा आला, त्यानुसार अमृत 11 बोर्ले संघाला टॉस घोषित केला. नक्कीच अमृत 11 बोर्ले टीमने मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर खूप चला सामन्याला सुरुवात करा. वेळ घेऊ नका प्लीज. तर खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. माननीय श्री हरीश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषकाचं हे आयोजन. आज या स्पर्धेचा 3रा दिवस पाहतो आपण आणि 3ऱ्या दिवसाची दुसरी मॅच. एका बाजूला गावदेवी शिरवली संघ आणि त्यांना फाईट करेल अमृत 11 बोर्ले टीम. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल बोर्ले टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पाटील आणि भूषण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती P1चा सेटअप फेकताना गोलंदाज पाहायला मिळेल. तेजस मडवी हा गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला P1चा सेटअप फेकताना पाहायला मिळेल. समोर पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. चला यस रेडी राहायचंय. पंच पाहतो आपण प्रशांत पाटील, सुनील तांडेल आणि सचिन कडू हे पंचांच्या भूमिकेमध्ये. तेजस मडवी तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल. बॅटची काढा. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात होता. डॉट बॉलची सांगता पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळेल. सुरुवात तर खूप चांगली केली गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण P1चा षटक फेकत असताना तेजस मडवीला. समोर फलंदाज पाहतो आपण प्रफुल्ल पाटील आणि नो स्ट्राईक एंडला भूषण पाटील ही जोडी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. तेजस मडवी पुढचा बॉल फेकण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 सलग चेंडू फेकल्या डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये तुर्बे टीमने ठोकल्या गेल्या 80 धावा. या मैदानावरती धावा बनताना पण पाहायला मिळतात. 88 धावांचा हाय स्कोर कलंबोली टीमने काल केलाय, तो देखील आमच्याच गावाच्या विरोधात पिसारवेच्या विरुद्ध. तेजस्वी गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. निर्धाव 2 चेंडू फेकले आतापर्यंत. समोर शांत टेबल आहे. फलंदाज पाहतो आपण प्रफुल्ल पाटीलला. पुढचा बॉल तेजसचा. इथं मात्र उडवलाय. यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. हाय तो षटकार प्रफुल्ल
पारितोषिक असेल. षटकार मारणार फलंदाज पाहतो आपण प्रफुल्ल पाटील. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले तेजस मडवी हा गोलंदाज. त्यानंतर मात्र तिसऱ्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. नक्कीच बोरले म्हटलं की आमचे तोंडरे गावाचे उपसरपंच माजी उपसरपंच श्रीनाथभाई पाटील यांचा खरं तर नातेवाईक आणि जर बोल 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 द्यायचं. चला बॉल द्यायचा आपण. बॉल उमेश. चला लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर श्रीनाथभाई पाटील यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं प्राइज. जर कोणत्याही ते काढून अर्थात बॅटिंग करणारा संघ बोरले संघासाठी सुवर्ण संधी आहे. कारण बोरले म्हटलं की ते बोरले गावाचे जावई आहेत आणि श्रीनाथभाई पाटील माजी उपसरपंचांच्या वतीनं हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं प्राइज. तर पाहतो आपण टीमची धावसंख्या 6 धावा. सुरुवातीचे 2 बॉल डॉट. त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती ठोकलाय षटकार. षटकाराने मात्र अकाउंट ओपन केलं. फलंदाज पाहतो आपण प्रफुल्ल पाटीलला. संघ पाहतो आपण एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ शिरवली आणि त्यांना फाईट करीत असताना मात्र अमृत 11 बोर्ले टीम मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळते. P1चा षटक मार्गस्थ असताना 6 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यात. गोलंदाज पाहतो आपण तेजस मडवीला. समोर फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून अगदी मोठा तडाखा पाहिला आपण. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तेजस मडवी. P1चं षटक पॉवर प्ले. पुढचा बॉल प्रफुल्ल साठी. इथं मात्र यावेळी सुद्धा स्क्वेअर लेगला चेंडू ताबत नाही. आउटबीट पास आहे. बॉल मात्र गोलीच्या वेगाने बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. सुरुवातीची 2 बॉल डॉट. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथ्या बॉलवरती चौकार. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पुढचा बॉल फेकण्यासाठी. हाफ टॅकलचा बॉल पूल केलाय. जबरदस्त सक्सेसफुल पॉवरफुल. हा येतो षटकार प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून. धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट. त्यानंतर दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथ्या बॉलवरती चौकार आणि 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार. षटकार चौकार षटकार. इथे देखील इनसाइड आउटचा फटका. जबरदस्त बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाची होती सांगता. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 10
20 धावा. सेकंड ओव्हर साठी आलाय गोलंदाज भूषण पाटील. आता भूषण पाटील गोलंदाजसाठी आलाय आणि समोर देखील भूषण पाटील पाहायला मिळेल. भूषण पाटीलच्या विरुद्ध भूषण पाटील असा खेळ पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल अगदी समोर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. एका धाव्याने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा पाहिल्या आपण. त्यानंतर सेकंड ओव्हरची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील असेल स्ट्राईकला फलंदाज. या प्रफुल्ल पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा वैयक्तिक 20 धावावरती खेळतोय. टीमची धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 21 स्फोटक फलंदाज प्रफुल्ल पाटील स्ट्राईकला फलंदाज. ज्यावेळेस माझा फुलटॉस बॉल होता. फिल्डर आहे तैनात. 20 फील्ड पाहायला मिळाली. बॉल गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. केला तर प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून चौकार षटकारच पाहायला मिळते आणि भूषण पाटील देखील चांगलं योगदान दिलं. एक धाव मात्र स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला. इथं देखील मोठा फटका बिग हिट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय भरपूर लांब लचक षटकार. ऐकला कॅच सोडली आणि ती देखील मागात पडेल. फलंदाज पाहतो आपण समोर. विस्फोटक पारी खेळत असताना प्रफुल्ल पाटील आक्रमक रूप धारण केलं या मॅच मध्ये. जबरदस्त फटकेबाजी. बिलकुल सिंगल डबल करत नाही तर चौकार षटकारांची आत्ताचबाजी केली या मैदानावरती. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी बोर्ले संघ अमृत 11 बोर्ले टीम पाहतो आपण. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. यावेळेस मात्र बरेच उशिराने मात्र डॉट बॉल पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती. 31 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रफुल्ल पाटीलची. फुल टॉस बॉल बॅटची कडा. बॉल मात्र सरळ निघून गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे तो चौकार. कडा लागली आणि बॉल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाला चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. यावेळेस मात्र अगदी समोर केलाय. अराउंड कार्पेट डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. फक्त सिंगल डबलला पुन्हा एकदा कॉल केला सेकंड साठी आणि इथं मात्र चेक केला जाईल. सुरुवातीला थांबले त्यानंतर मात्र पळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सुरुवातीला जर धावला असतं तर धाव कंप्लीट झाली असती. इथं मात्र चेक केला जाईल. फलंदाज बाद रनआउट. या ठिकाणी मान्यवरांचा आगमन झालाय. सन्माननीय तोंडरे गावाच्या विकासाचा एक महामेरू करत माजी सरपंच आणि एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय वासुदेवजी अलराम पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत. संपूर्ण गावासाठी 400 प्लस टी शर्ट प्लस 22 खेळाडूंना ट्रॅक टी शर्ट या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाची देणगी त्यांनी प्राप्त करून दिली. आणि हे ग्राउंड जर तुम्ही पाहताय हे आजवर या ठिकाणी उपलब्ध राहिलंय. यासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलंय. असे वासुदेवजी पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत. आपलं मनापासून स्वागत. तर पहिला फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय ऋषभ पाटील. काही खेळी केली मात्र प्रफुल्ल पाटीलने 11 चेंडूंचा सामना करीत 35 धावांचं योगदान दिलं. त्यात 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश. टीमची धावसंख्या पाहतो आपण 36 धावा आणि 36 मध्ये 35 धावांचं वैयक्तिक पाहिलं आपण योगदान दिलं प्रफुल्ल पाटील या फलंदाजाने. आणि तो फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. गरज नव्हती मात्र धावण्याची. सुरुवातीला धावला असता तर फलंदाज माझी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती. गोलंदाज आदित्य मडवी गोलंदाजीसाठी आला. आदित्य मडवी हा गोलंदाज पाहतो आपण. स्लोअर गतीचा बॉल होता. फसवा बॉल. पहिलाच बॉल डॉट बॉल फेकतो. सुरुवात खूप चांगली केली आहे गोलंदाजांनी. स्लोअर गतीचा चेंडू, फसवा चेंडू, फिरकी चेंडू आलाय. डॉट बॉल, पहिलाच बॉल. गोलंदाज पाहतो आपण आदित्य मडवी. पहिला बॉल डॉट फेकलाय. पुढचा बॉल. इथं मात्र चेंडू हवेत आहे परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पण 42 लॉस्ट फॉर 1 विकेट. सुरुवातीला प्रफुल्ल पाटीलनी चांगली ताबडतोब फलंदाजी केली. त्यानंतर मात्र तो बाद झाल्यानंतर आता भूषण पाटील च्या बॅट मधून आपण षटकार पाहतो. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज आदित्य मडवी. पहिला बॉल डॉट फेकला. त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय फलंदाज भूषण पाटीलने. पुढचा बॉल. इथं देखील मोठा फटका अगदी स्लॉट मध्ये आणि पाठवलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. अमृत 11 बोर्ले संघ. काय जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला प्रफुल्ल पाटीलने तोडफोड फलंदाजी केली. त्यानंतर आता मात्र भूषण पाटील देखील तेवढाच आक्रमक फलंदाजी करीत असताना पाहायला मिळते. सलग 2 षटकार ठोकलाय. समोर फलंदाज पाहतो आपण भूषण पाटीलला. आता जर हॅट्रिक ठोकली षटकारांची तर सन्माननीय विश्वनाथ दादा पाटील महाराष्ट्र युनियन सेना यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइस. मागच्या बॉलवरती एक षटकार आला परंतु ऐवजी थेट आमच्या व्यासपीठावरती आला. तिथे विश्वनाथबाई पाटील यांनी तो झेल टिपला. फलंदाज बाद झालाय. तर नक्कीच आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये समालोचक तलोजी गावचा गोड आवाज साई राजे, एक उत्कृष्ट समालोचक मराठी आणि हिंदी भाषेतून. आणि तर पाहिलं तर पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी, सिद्धी करवले याचा विचार केला तर जवळजवळ 2 दशकाहून जास्त समालोचक क्षेत्रामध्ये काम केलं. खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलं या समालोचक क्षेत्रामध्ये. भरपूर अभ्यास. आणि जेव्हा ते समालोचक करीत असतात तेव्हा मात्र भरपूर प्रेक्षक वर्ग जॉईन होतात त्यांचा आवाज ऐकण्यासाठी. नक्कीच त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुढच्या सत्रामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदेश पाटील. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावांचा विचार केला 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा बॉल डॉट आलाय. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट फेकला. त्यानंतर मात्र 2 सलग षटकार ठोकले. त्यानंतर पुन्हा एकदा 2 बॉल डॉट फेकले. कमबॅक केलं या गोलंदाजीमध्ये. एक फलंदाज देखील बाद केला. गोलंदाज पाहतो आपण आदित्य मडवीला. पुढचा बॉल. इथं मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली. विकेट कीपर आणि पकडला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ.
टीमची टोटल पाहतो आपण 48 धावा धावफलकावरती. सुरुवातीला प्रफुल्ल पाटीलनी जबरदस्त फलंदाजी केली, तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर मात्र भूषण पाटील देखील बाद झाला आणि तिसरा फलंदाज संदेश पाटील बाद झालाय. आतापर्यंत 3 फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 48 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋतिक पाटील. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 14. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. आर्यन मडवी हा गोलंदाज पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 गोलंदाजीसाठी आलाय आर्यन मडवी. 5 ओव्हरमध्ये 5 नवीन फ्रेश बॉलर तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणून धावा होताना पाहायला मिळतात. आर्यन मडवी गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 14. व्यत्यय आलाय रनअप मध्ये, पुन्हा धावावं लागेल. आतापर्यंत 48 धावा 3 षटकामध्ये पाहतो आपण. सुरुवात तर खूप चांगली केली आहे अमृत 11 बोर्ले टीमने. 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक 14. ब्लॉकर मध्ये जबरदस्त और पिच बॉल होता आणि पहिलाच बॉल येते डॉट. समोर एक उंच पुरा गोलंदाज पाहतो आपण ऋषभ पाटील. नक्कीच येणारे 2 षटक शिल्लक आहे. 2 षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळेल बोर्ले टीम कडनं देखील. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली या गोलंदाजांनी. योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवलाय गोलंदाजी करीत असताना. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले गेले. आर्यन मडवी पाहतो, पुढचा बॉल. हा देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 4थं षटक मार्गस्थ असताना मात्र आर्यन मडवी मात्र गोलंदाजी खूप चांगली केली. थांबवलं मात्र फलंदाजाला. ऋषभला खास करून मोठा फटका मारण्याचा मानस, धाडस, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. वारंवार डॉट बॉल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, अराउंड कार्पेट केलून काढलाय. फिल्डर डीप मध्ये थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा. सेकंड रन कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 आणि तिसरीचा प्रयत्न, खराब थ्रो. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा प्रकारे टीमची धावसंख्या 50 पार झाली आहे. 51 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 51 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल ऋतिक पाटील. बराच वेळ नॉन स्ट्राईकला होता. ऋतिक पाटीलला स्ट्राईक मिळाली आता. 51 धावा धावफलकावरती. 51 लॉस फॉर 3 विकेट. यावेळेस मात्र हलक्या तरी मात्र ऑन साईडला केलून काढलाय. पुन्हा एकदा तसाच फटका पाहायला मिळते, परंतु यावेळेस फिल्डिंग चांगली. सेकंड साठी प्रयत्न, परंतु फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्यासाठी आम्ही अगोदर सूचना देतोय. आपण या ठिकाणी लगेच इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. टॉस होईल, त्यामुळे नेक्स्ट मॅच पेटर्ली टीम कॅप्टन आणि नवीन मसाद टीम कॅप्टन आपण जॉईन व्हायचंय. बघा, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे आणि बाईकसाठी ज्या धाबा ग्राह्य धरल्या जातील त्या सुपर 6 पर्यंत, म्हणजे फक्त तुमच्या 3 मॅच फक्त त्या धाबा ग्राह्य धरल्या जातील. त्यानंतर पुढे होणाऱ्या मॅच कुठल्याही प्रकारच्या धाबा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही. खूप चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे इम्प्रेस केले गोलंदाजांनी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ओव्हरपिच बॉल होता, अगदी समोर केलाय. डीप मध्ये फिल्डर एका टप्प्याने बॉलला उचलला, फेकणार. तोपर्यंत फक्त सिंगलच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 53 धावा धावफलकावरती. चला पाणी घेऊन जायचंय.
त्यांच्या आतमध्ये अमृत 11 बोर्ले टीम श्रीनाथभाई पाटील आणि पुरस्कृत केलेला संघ तर त्यांच्याच मुळाच्या दाबाने सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरले अमृत 11 बोर्ले टीमचे टोटल 53 धावा 50 अप. एक चांगली बॅटिंग केली 5 षटकांची लढत ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल हे सिद्ध करून पहिल्या मॅच मध्ये आपण दाखवलंय. ते तुर्बे टीमनं 50 धावा अर्धशतकी खेळी राजेश भोईरने टोकली म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल आहे त्यामुळे ही मॅच देखील चांगली होणार आहे. चला नेक्स्ट मॅच साठी पेटाली टीम कॅप्टन आणि नवीन वसाहत टीम कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर यायचे. हा षटक संपला की लगेच टॉस केला जाईल या गोष्टीची नोंद घ्या. आणि या दरम्यान खरं तर तोंडरे गावाची ओळख म्हणजे किंग ऑफ रायगडचा बादशाह विश्वास पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम विश्वास पाटील, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. खेळ झाला समाप्त. 4 षटकामध्ये 53 धावा धावफलकावरती पाहतो. षटकाचं विश्लेषण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 16, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि चौथ्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 4 षटकामध्ये 53 धावा. गोलंदाज तयार स्लोगरचं षटक फेकण्यासाठी विशाल म्हात्रे असेल. गोलंदाज तयार असेल विशाल म्हात्रे शेवटचं षटक फेकण्यासाठी 53 धावा धावफलकावरती पाहतो. आतापर्यंत षटकातील पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपीच बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूची सांगता होते, डॉट बॉलची सांगता. इथं मात्र अपील केली जाते. फलंदाज बाद. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 48 धावा पाहिल्या. त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये धावा बनल्या नाहीत, फक्त 5 धावा. आणि 5व्या षटकाची सुरुवात झाली तिथे देखील पहिल्याच बॉलवरती विकेटची सुरुवात झाली आहे. मात्र धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सोमनाथ पाटील. चांगली गोलंदाजी विशाल म्हात्रे गोलंदाज. हाफ ट्रॅकरचा बॉल ऑन साईडला पूल केलाय. इथं मात्र बॉलला अडवलाय. सेकंड साठी प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण विशाल म्हात्रेला. शेवटचं स्लोगरचं षटक फेकत असताना नवीन फलंदाज फुल टॉस बॉल आणि समोर मारलाय. अगदी कॉमेंट्री बॉक्स वर फिल्डर तैनात आहे. पकडला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. त्या स्लोगरच्या षटकामध्ये या षटकामध्ये धावा बनताना पाहायला मिळतात, परंतु या ओव्हरमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या बॉलवरती विकेटचं संपादन झालं, त्यानंतर सेकंड बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळते. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 3 मध्ये 2 फलंदाज बाद झालेत आणि एक रनआउटच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद झालाय. विशाल म्हात्रेच्या नावावरती 2 फलंदाज 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर सिद्धांत असेल. सिद्धांत तांडेल. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. स्लोगरच्या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउटचा फटका चेंडू हवेत आहे, परंतु
फिल्डर डीप मध्ये एका टप्प्याने बॉलला उसरणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 56 धावा 56. 56 धावा धावफलकावरती पाहतो. शेवटचं षटक मार्गस्थ असताना स्लोगरचा षटक. शेवटचं 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 56 धावा. 3 षटकामध्ये जर विचार केला तर 48 धावा बनल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथं मात्र क्लीन बॉल. आणखी एक विकेट विशाल मात्रेच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजी राहिली या ओव्हर मध्ये. 56 धावा. आता मात्र टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. 1 टू बोर्ड. शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. 56 धावा बनल्या गेल्या. चौकार लगावला तर 60 बनतील. षटकार आला तर 62 बनतील. परंतु आतापर्यंत 5 चेंडू जबरदस्त फेकल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज पाहतो आपण विशाल मात्रेला. क्रिश पाटील. हा देखील जबरदस्त चेंडू. अप्रतिम चेंडू. काय चेंडूची हाताळणी केली आणि शेवटचा षटक फेकला. या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्यात. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं आणि एक रनआउटच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद झाला. पूर्णपणे इम्प्रेस केलंय गोलंदाजांनी. आणि टोटलचा विचार केला तर टोटल पाहिले आपण 56 धावा आणि 57 धाव्यांचं टार्गेट असेल ते म्हणजेच शिरवली संघासमोर. सेकंड सत्राचा पहिला चेंडू पडला तर तर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्मान एका व्यक्तिमत्वाचं, एक दमदार व्यक्तिमत्व. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोंडरेगावाची ओळख आणि सन्माननीय विश्वनाथभाई पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी वासुदेव पाटील साहेबांना देखील विनंती केली आपण यावं. हरिदादा पाटील, श्रीनाथभाई पाटील या ठिकाणी उपस्थित. त्यानंतर मेघनाथदादा पाटील या सर्वांच्या शुभाशय मी या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सन्माननीय विश्वनाथभाई पाटील. पेटली टीम कॅप्टन सेबटचा पुकार आहे. इनिंग सुरू झाली तर टॉस नवीन वसाहत संघाला दिला जाईल. लक्ष असू द्या कारण कालपासून पहिल्या दिवसापासून जवळजवळ 4 संघांना पॅनल्टी लागलेली आहे. आता देखील या मॅच मध्ये शिरवली टीमला ती पॅनल्टी लागली. त्यामुळे नियम सर्वांसाठी सेम असतील त्याची दखल घ्या पेटाली टीम. जावं लागेल कारण जर कॅप्टन तुमचा उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला अर्थात नवीन वसाहत संघाला इथे टॉस दिला जाईल. आणि जर तुमचा संघ
शानदार पारी 36 रन स्कोर बुक के ऊपर 11 गेंद और 29 रन पर एक शानदार पारी खेलते हुए रेवनाथ अपनी टीम के लिए। संदेश गेंदबाजी के लिए तैयार है। पहले गेंद के ऊपर खराब गेंद फेंकी थी, फुल टॉस गेंद फेंकी थी, उसका फायदा उठाया बल्लेबाज रेवनाथ ने। कमाल की पारी 36 रन है, 5 ओवर का है मुकाबला। संदेश अगली गेंदबाज सामने खेला है, बिल्कुल लॉन्ग ऑन और लॉन्ग वॉक के बीच में और भी मिस फील्ड। इस बार 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 गलती है, गेंद सी मारेगा आगे बाहर। एक और शानदार 4 और 1 रन के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 41 41 रन है। तेजस स्ट्राइक के ऊपर ओ इस बार बिल्कुल घुटना टेक कर इस गेंद को काउ कॉर्नर के रीजन में खेला ऑन साइड में, एक से ज्यादा कुछ नहीं। और 1 रन के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 42 रन। बढ़िया शानदार अच्छी पार्टनरशिप रेवनाथ और तेजस। संदेश गेंदबाज के लिए तैयार और इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। 42 रन रुका हुआ टोटल। इस बार हाफ ट्रैकर की गेंद थी, दीप एक्स्ट्रा कवर में खेला है शॉट को, अच्छा शॉट, 1 रन आसानी से मुकम्मल। और देखते देखते 2 रन भी मुकम्मल और 2 रन के साथ टीम की टोटल है 44। लॉस ऑफ 0 विकेट टीम गावदेवी 11 शिरवली। टीम की टोटल की बात करेंगे तो 44 रन, 57 का लक्ष्य है। 12 गेंदे 13 रन, 12-13 का समीकरण। जो हमारी नागौर टीम हमेशा 12-13 नाम से खेलती है, वही समीकरण 12 गेंदे 13 रन की जरूरत। गेंदबाजी में बदलाव गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है शुभम पाटिल। शिरोली टीम आई गावदेवी विलियम शिरोली टीम की एक अच्छी टोटल यहाँ पे होती हुई 12th मैन हमारे बोरली टीम के 12th मैन को सदमे में है, क्या होगा मैच का अंजाम। 12 गेंदे 13 रन की जरूरत गेंदबाजी के लिए। गेंदबाज तैयार, दूर ओर के छोर से गेंदबाज तैयार है। ओ इस बार अनोखे अंदाज से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, ज्यादा से ज्यादा गेंदे आपको डॉट फेंकनी है। विकेट टेकन गेंदबाजी और क्रिएट आपको प्रेशर यहाँ पे क्रिएट करना होगा। आप 11 गेंदे 13 रन की जरूरत है। कल 12 में 13 रन नहीं बनाने दिए थे रांझनबाड़ा चिरनेर टीम ने शायद, बिल्कुल। यस यस यस, मैच की एज तो लगी है। बल्लेबाज की पारी का खात्मा। इस बार बल्लेबाज की बात करेंगे तो तेजस की पारी का खात्मा लगता हुआ पहला करारा झटका आई गावदेवी 11 चिरवली टीम को। एक रन यहाँ से समीकरण बढ़ता हुआ। 2 गेंदे 1 सफलता है। पहले गेंद डॉट फेंकी है इस गेंदबाज ने। भूषण आएंगे। चले 10 गेंदे और जीत की बात करेंगे तो 13 रन फील्डिंग डिपार्टमेंट विकेट वाइड इस लॉन्ग और लॉन्ग ऑफ में फर्स्ट स्लिप ने शॉर्ट टर्न में तैनात किया है बैकवर्ड पॉइंट के रीजन में। गेंदबाज तैयार है 10 में 13। वो हल्के हाथों से कट किया है शॉर्ट टर्न के रीजन में और इस बार कर भी मामला। बढ़िया गेंदबाजी
लाजवाब गेंदबाजी, प्रेशर क्रिएट किया इस गेंदबाज ने। लगातार 3 गेंदे डॉट और यहाँ उसमें एक मिली है सफलता। कमाल की लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए गेंदबाज तैयार है। शुभम, जबरदस्त गेंदबाजी शुभम यहाँ पे दिखाते हुए। अब बची हुई 9 गेंदे और जीत के बात करेंगे तो 13 रन। बिल्कुल अच्छी गेंदबाजी, शुभम गेंदबाजी के लिए तैयार है। मैदान के अंदर रन बनने में काफी दिक्कतें आती है। गेंदबाज तैयार है शुभम। इनकी गेंद की अगली पेशकश 9 में 13 रन। लॉब किया है, गेंद जाएगी सीधा। फील्डर है तैनात। हो कैचेस विन द मैचेस, पकड़ी है कैच। फील्डर थे वहां पे, दर्शन ने कैच को लपका और बल्लेबाज के पारी का खात्मा। एक और झटका, टीम आई गांव शिरोली टीम को लगा झटका। भी अहमदाबाद ट्रॉफी का आगाज हो चुका है और क्या कमाल की नजाकत भरी गेंदबाजी शुभम की मैं तारीफ करूंगा, सराहना करूंगा, जिक्र करूंगा। कमाल की गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। आप नए बल्लेबाज उभरते हुए सितारे आर्यन मडवी। समीकरण है अब समीकरण 8 गेंदे और 13, आज 13 का है समीकरण। जबरदस्त गेंदबाजी, नजाकत भरी गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी मैदान के अंदर दिखाते हुए शुभम। जबरदस्त गेंदबाजी, 8 गेंदे और जीत की बात करेंगे तो 13 रन। कंपल्सरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है और इस बार एक और विकेट। कमाल की गेंदबाजी, जोरदार तालियां शुभम के लिए। तालियां तो बनती है मेरे दोस्त। अब समीकरण है 7 गेंदे 13। की गेंदबाजी, समीकरण था 12 में 13। समीकरण बनता जा रहा था 11 में 13, 10 में 13, 9 में 13, 8 में 13। अब समीकरण है 7 गेंदे और 13। ये होता है क्रिकेट, किसी को हंसाता है, किसी को रुलाता है। टाइम बदलने में देर नहीं लगती है दोस्तों। कमाल की गेंदबाजी, यदि इस गेंद के ऊपर एक और गेंद आउट जाती है तो इस प्रतियोगिता के पहला मेडन ओवर, एक मेडन ओवर शायद 2 मेडन ओवर डाले इस मैदान में, लेकिन ये गेंदबाज को मौका है। चलिए आप 7 गेंदे 13 रन। क्या इस गेंद के ऊपर डॉट गेंद आएगी तो मेडन ओवर आज के दिन की तीसरी रात में डॉट बॉल। एक बार जोरदार तालियां, मेडन ओवर 2 विकेट के लिए इस गेंदबाज के लिए तालियां बनती है। 2 विकेट और 0 रन, 3 विकेट। जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए। तुरंत कीजिए टीम बोरले टीम, टाइम नहीं है हमारे पास। चले गेंदबाजी में अब यहां से बदलाव। क्या कमाल की गेंदबाजी, शुभम पाटिल कमाल की गेंदबाजी, 3 विकेट और 0 रन। मेडन ओवर फेंकी इस गेंदबाज ने। अब आशा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा पल्लवित की हमारे अब 12th मैन बोले टीम के। अब उनके चेहरे पे एक हल्की सी मुस्कान झलकती हुई। अब समीकरण है 6 गेंदे 13, 12 में 13 थे, अब 6 में 13। ये क्रिकेट का दस्तूर है, क्रिकेट का ये जबरदस्त पर्व चलता हुआ। 6 गेंदे 13 रन। रख हौसला, मंजर भी आएगा। पैसे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल मिलेगी और मैच जीतने का मजा आएगा। 6 गेंदे 13 रन। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। दिखाना होगा 10 का दम, भरना होगा इस मैदान के अंदर। बाजीराव सिंघम स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज रेवनाथ वाले सलामी वीर बल्लेबाज है। इस बार इस गेंद को ऑफ स्टंप के ज्यादा बार दंडित किया, अंपायर का इशारा था। भाई प्रेशर में गेंदबाजी। अब 6 गेंदे 12 रन। 2 बड़े स्ट्रोक चलेंगे, 3 चौके चलेंगे। अब 6 गेंदे जीतने के लिए 12 रन की जरूरत। गेंदबाजी की बात करेंगे तो प्रतीक
पाटिल के ऊपर इस टीम का भविष्य दिया है। जबरदस्त पैसा वसूले मुकाबला, शानदार शानदार ये मुकाबला बनता हुआ मैदान के अंदर। 6 गेंदे, फिर से एक बार गेंद ऑफ स्टंप के बाहर, दंडित घोषित किया अंपायर का इशारा। ये मनोवैज्ञानिक दबाव होता हुआ गेंदबाज प्रतीक के ऊपर। रेवनाथ वाइले जो सलामी बल्लेबाज है, ये काफी खतरनाक बल्लेबाज है। कभी भी टीम का पर्दाफाश करने की ताकत, जोश होश जो जलवा दिखाने की ताकत रखने वाले बल्लेबाज है रेवनाथ। जबरदस्त बल्लेबाज। अब समीकरण था 6 में 13, अब समीकरण बदलता हुआ 6 गेंदे 11। 6 गेंदे 11। जबरदस्त गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करनी है लेकिन रेवनाथ है। ओ इस बार अच्छा गेंद को ड्राइव किया इस सामने, काफी दूर और के छोर के साथ गेंद को रोकने की कोशिश की थी और यहां से 2 रन का इजाफा। धीरे धीरे इस बार समीकरण बदलता हुआ, अब 5 में चाहिए 9। 5 गेंदे 9 रन की जरूरत रेवनाथ है और यहाँ से प्रतीक के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव है। आक्रामक पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। पुलर लाइन की गेंदे डांसिंग डाउन किया लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में, बढ़िया फील्डिंग। दूसरी रन नहीं, एक ही रन के साथ संतुष्ट। कमाल का मुकाबला बनता जा रहा है मैदान में। अब 4 गेंदे 8 रन, 4 गेंदे 8 रन है। बिल्कुल श्रील टीम के गंदे समर्थक पूरी तरह से शांत बैठे मैदान में। अभी तो कोई जीता नहीं है, कोई हारा नहीं है। एक टीम को जीतना जरूर तो दूसरी टीम को हार नहीं है मंजूर। 4 गेंदे 8 रन, जबरदस्त करवटे बदलने वाला है क्रिकेट का ये रन संग्राम चलता हुआ मैदान में। 4 गेंदे 8 रन। ओ इस बार डॉट गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते। समीकरण बदलता हुआ 3 गेंदे 8 रन, 3 गेंदे 8 रन। क्रॉसिंग आपको करनी है तब आपको स्ट्राइक मिलेगी। परे से अब स्ट्राइक गेंद के ऊपर 3 गेंदे 8 रन। प्रेक्षक यदि मैच पसंद है तो तालियां तो बनती है मैदान के अंदर और मैदान के बाहर ताली का ये गुजारिश होती हुई। 3 गेंदे 8 रन। फिर से एक बार डॉट गेंद, जी नहीं, अंपायर का इशारा था हुआ, ये वाइट का इशारा था हुआ। जबरदस्त 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 पैसा वसूल मुकाबला बनता जा रहा है। अब समीकरण है मैदान के अंदर 3 गेंदे 7 रन, 3 गेंदे 7 रन। एक एक डॉट गेंदे काफी दिक्कतें ला सकते हैं आई गांवदेव शिरोल टीम के खिलाड़ियों के ऊपर। 3 गेंदे 7 रन। गेंदबाज तैयार है, लॉप किया है, सामने खेला है और बढ़िया फील्डिंग। आप 2 गेंदे 6 रन, 2 गेंदे 6 रन। आने वाली गेंद काफी निर्णायक रहेगी। रेवनाथ जो सलामी बल्लेबाज अपने टीम के लिए योगदान देते हुए, रेवनाथ का निजी स्कोर है 39 के ऊपर खेल रहे हैं, 39 के ऊपर खेल रहे हैं। 2 गेंदे 6 रन की जरूरत है। जबरदस्त पैसा वसूले मुकाबला, शानदार मुकाबला। हाँ, रेवनाथ ने काफी तगड़ी बल्लेबाजी की है इस मैदान में। 39 रन बनाए अब तक। 2 गेंदे 6 रन की जरूरत। सामने खेला है, 1 रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन काफी जोखिम भरी हो सकती है। कलेक्टिंग अच्छी, रेवनाथ ने जो इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा जिंदा की थी, अब वो बल्लेबाज मैदान से बाहर। अब 1 गेंद जीतने के लिए 5 रन कंपलसरी चेसिंग। वाले को बाजीगर कहते हैं, लेकिन बाजीगर जैसी गेंदबाजी चौथे ओवर में गेंदबाज बने थे शुभम ने पूरी जान डाली इस मैदान में। अब समीकरण है 1 गेंद और 5 रन, कंपलसरी चेसिंग। 1 छक्का आपको मारना है, 1 गेंद मैदान के बाहर आपको उड़ानी है। जो ताकत, उम्मीद, होश और जज्बे के साथ अब बल्लेबाज नए बल्लेबाज है उल्लास मणवी, क्या यहाँ से जीत का उल्लास उत्सव साजरा करेंगे। 1 गेंद 5 रन। ताकत है इस बल्लेबाज में, होश है, जज्बा है, जुनून है और जुनून के साथ बल्लेबाजी कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आप जैसा। 1 गेंद 5 रन। जबरदस्त मुकाबला, कांटों भरी टक्कर मैदान के अंदर। चले दर्शक, अब हम शांत बैठेंगे लेकिन आप तालियों के साथ आने वाली गेंद का हम स्वागत करेंगे। 1 गेंद 5 रन की जरूरत। जोरदार तालियां आने वाली गेंद के लिए। 1 गेंद 5 रन। गेंदबाज ने दौड़ना शुरू किया है। 1 गेंद 5 रन। जोरदार तालियां गेंदबाजी के लिए।
लॉब किया है, मिस टाइमिंग, शानदार जीत को हासिल किया है, हरे हुए मुकाबले को जीता है इस मैदान के अंदर बोरले टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक. अगदी विजयाचा घास आई गावदेवी शिरोली संघाच्या घशातून खिशातून अगदी नटखटातेने अगदी प्रेमानं हा घास त्यांनी काढून घेतला आणि सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला. तो मात्र बोरले टीम आपलं मनपूर्वक अभिनंदन.